हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? मी हा व्हिडिओ खूप दिवसांनी टाकते. तब्बल 19 दिवस झाले. त्यानंतरच मी आज हा व्हिडिओ टाकते. थोडंसं काही प्रॉब्लेम होतं म्हणून मला व्हिडिओ टाकता आला नाही. तर हा माझ्या मम्मीच्या घरीच मी शूट केला होता चना मसाला. तर खूप झटपट असा तयार होतो हा चना मसाला. त्यासाठी चणे भिजत ठेवलेले, त्याच्यामध्ये कांदा, मिरची आणि मीठ टाकून त्याला 4-5 अशा शिट्ट्या लावून घेतल्या. हे बघा तुम्ही. आणि त्यानंतर कढई ठेवली आहे. कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे. अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट टाकली आहे. असं हे माझी मम्मी अशी घरी वाटूनच ठेवते. थोडा जिरा टाकून अद्रक, लसूण, मिरचीची पेस्ट टाकली आहे. त्याला चांगलं असं थोडंसं कच्चापणा जाईल असं त्याला भाजून घेतलं आहे. त्यानंतर हळदी पावडर, मिरची पावडर, गरम मसाला, जिरा पावडर असं सगळं टाकून मसाल्यालाही चांगलं असं तेलामध्ये परतून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता. खूप मस्त लागतं आणि माझ्या मम्मीच्या हातचं तर अजूनही छान लागतं. त्याच्यामध्ये थोडेसे रफली असे कापून टोमॅटो टाकले. काही जास्त खटपट करायची गरज नाही. याला पावबरोबर, चपातीबरोबर किंवा सुक्कंही खाल्लं ना तर खूप मस्त लागतं चना मसाला. आणि त्यानंतर हे असे जे चणे होते ना आपण बॉईल केलेले, ते चना टाकला आहे. असं मस्त त्याला 10-15 मिनटं असं मस्त शिजवून घेतलं आहे. बघू शकता आता किती पाणी आहे ना. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही ठेवू शकता. हे पूर्ण शिजलं आहे आता. पण माझ्या मम्मीने असं मस्त असं सुक्कं केलं होतं. त्यानंतर लास्टला अशी थोडीशी कोथिंबीर त्याच्यावरती टाकलेली आणि खाण्यासाठी रेडी आहे तुमचा चना मसाला. खूप छान लागतं. एकदा नक्की ट्राय करा आणि कसं वाटलं मला कॉमेंट करून सांगा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.